फकऱ्याची देवता, विद्येची देवता, धनाची देवता तरी कंगाल भारत हा कर्मकांडाचा फायदा कंगाले भारत हाय कर्मकांडाचा फायदा कंगाले भारत हाय कर्मकांडाचा फायदा। अरे एखाद्या मुसलमानानं उभं राहा बरं, एक मुसलमानाची बाई आहे का एखादी रायवर तिचा साडी धुवून सत्कार करू, एक बाई उभी राय बरं मुसलमानाची हाय क्या आम्ही ओ आम्ही रैना खरी तुमच्या जवळ बसून असन तर उभं करा, तुमच्या जवळ असन तर उभं करा। अरे कंगाल भारत कंगाल भारत हाय म्हणून आपल्या गावाची प्रगती कशात आहे, झाडे लावा, पाणी अडवा, पोरापोरीले शिकवा। हे पा मी आता रस्त्यानं बाबू ते तांदूळ उचलून आण रे, हे फुकटाचे भेटेल आहेत, आण बाबू आणते आण उचलून। एक एक दाना शेतकरी तांदूळाचा जमा करते भाऊ, दे आम्हाला बुद्धी आली पाहिजे बेटा। विद्यार्थी बहिणींनो, हे तांदूळ कुठं फेकले मालूम आहे? इथं काऊन पडेल आहेत? नवरदेव नवरीच्या अंगावर तांदूळ फेकतात लोक, ज्वारीले हळद लावतात आणि फेकतात। तुम्ही सांगा हे माजल्यासारखं काम आहे की चांगलं आहे? बोला, उत्तर द्या। माजल्यासारखं काम आहे। बरं ते टाकल्यानं नाही टाकले तर लग्नाच्या फारकत होतात का? माझ्या लग्नात नाही टाकले मी, माझं लग्न 25 नवरदेव नवरीत केलं। माळी समाजाचे तुकाराम दादा गीताचार्य महागाडीवर फोटो आहे, पाहून घ्या। त्यांनी कमीत कमी 1 लाख लग्न लावले, सामुदायिक लग्न केलं। माझ्या लग्नाचा खर्च 150 रुपये, खर्चच नाही केला। ऑक्सिज नाही, मंडप नाही, डीजे नाही, साऊंड नाही, फक्त नवरदेव नवरी। माझ्या भावाचं लग्न झालं गजाननचं, तुम्हाला काय वाटते याचा आवाज बाई सारखा आहे तो लग्न नशीन झालं? हाय हाय, याले 3 लेकरं आहेत, मला तरी 2च आहेत, आणि आवाज बाई सारखा आहे त्याचा। काय गाणे म्हणते काकू हा? अरे बापरे, चांदण्याची छाया कापुराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता। काकू आई तू सांग, याचा आवाज बाई सारखा आहे की माणसाचा? लय लोक म्हणतात महाराजनं बाई ठेवली का? तुमच्या गावाच्या बाजूनच तर एका महाराजने एक बाई पळून नेली होती, मी त्या गावाचं नाव नाही सांगत। ते बाजूचं गाव आहे, माथ्यावर त्याचा राहिलता तो, आणि राहिला आणि त्या गावातली बाई घेऊन गेला। म्हणून बायाईनं महाराज लोकांच्या दूर राहा, आणि ब्रह्मचारी असला तर लय दूर। कोणी मायचा लाल पैदा नाही झाला ब्रह्मचारी राहणं, एवढी साधी गोष्ट नाही। तुमचे लग्न व्हायला 4-4, 5-5 पैदा करेल आहे तुम्ही, तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा ब्रह्मचारी राहणंच एवढं साधं आहे काय? ए भाई बस खाली, बसून जा। काय आता ज्याच्या बायका इथं हजर आहेत तेच मागं पाहून राहिले, यायचे लग्न व्हायला तरी त्यानं पाहिलं सत्यपाल? अरे तुले चष्मा लागला रे, चष्मा नाही लेखाले बाबू। या बाईच्या प्रकरणात सावधान राहिला की तू वाचला, नाही तर जेलमध्ये तूही जाशील सत्यपाल। आता महाराज लोक जेलमध्ये आहेत ना, विमान होतं त्याच्या 2 विमान, पण बाईच्या प्रकरणात जेलमध्ये 2 महाराज। त्याचं नाव सांगू नका, मनातल्या मनात ठेवा।
ब्रह्मचारी राहिले राम भक्त हनुमान, ब्रह्मचारी राहिले स्वामी विवेकानंद, आणि लग्न होऊन ब्रह्मचारी राहिले तथागत भगवान बुद्ध. बुद्धम शरणम गच्छामि, लग्न होऊन ब्रह्मचारी. तथागत भगवान बुद्धानं 19व्या वर्षी आपला संसार सोडला. श्रीराम जय राम जय जय राम. बाबू त्याने म्हणतात ब्रह्मचारी महात्मा गांधी. कस्तुरबा गांधीले काही दिवसानं माईचा दर्जा दिला. तुकाराम महाराज, कोणते तुकाराम महाराज? जगद्गुरु देहूवाले. भंडारा डोंगरावून बायको असताना बायकोले सोडून दिलं, घरदार सोडलं. करोडपती महाराज, अवघी इस्टेट शेतकऱ्याले कर्ज माफ केलं. त्याले म्हणतात जगद्गुरु. आजकाल जगद्गुरु पैदा होऊन राहिले. बायको मेली, दुसरी केली, गोळ्या घातल्या, खलास झाला. त्याले काय राष्ट्रसंत म्हणता? म्हणून माझ्या भावांनो, खरे संत मायबाप ब्रह्मचारी महाराज जगद्गुरु तुकोबर आहे. लग्न असूनही अरे दारू विकणारे कधी कधी दारू पित नाही, त्याले म्हणतात खरा निर्व्यसनी माणूस. दारू विकते, बिल्डिंगा बांधते, आणि आपण भिकार चोट होऊन राहिलो दारूच्या पायी. म्हणून तुमच्यात कोणी दारू पिणारा असन, आज भगवान बुद्धाच्या तथागताच्या महाकरुणाकारी तथागताच्या मूर्तीच्या स्थापनेला आज दारू बिडी तंबाखून हे असं अन्न फेकणं बंद करा ना. फुलं टाका ना. हे एवढे मोठे तांदूळ 40 रुपये किलोचे तांदूळ फुकटाचे भेटले म्हणून फेकताचे. लहान लहान पोटे एकामेकाच्या अंगावर फेकतात. लाजा वाटू द्या ना. तुझ्या बापाले ज्वारीचा एक एक दाना निर्माण करायला किती त्रास होते वाई, आणि तुम्ही माझल्यासारखे असे फेकता. फटाका लग्नात फोडू नका. एका फटाक्यामध्ये एका गरीबाच्या लेकराचं अंग झाकल्या जाते. बाबा सांगा ना, मी पैसे काऊन वाटतो? कारण आहे ना, लेकराईले पैसे देतो. म्या रजिस्टर काढले, माय बाबा मरण पावले म्हणून 25,000चे रजिस्टर छापले. अरे एवढं माजल्यासारखं केल्यापेक्षा आपल्या बापाची 13वी जिल्हा परिषदच्या शाळेले लेटर बुक वया वाटून करा ना. हे पा बापाची पुण्य, बापाची यात्रा बनवतात, आजोबाची यात्रा भरवतात, दरवर्षी अन्नदान करतात. सर्वोदय दादा मी वंदन करतो. हे असं काही करा ना. एक फटाका फोडता, आग लावताना तुम्ही गुजराताच्या पोरासोबत मी तोमा मित्र होता. गुजराताचा पोरगा दिवाळीले फटाका फोडे. मग आईले म्हणू, आई मले दे ना 5 रुपये फटाके फोडायले. माई म्हणे तू मूर्ख आहेस काय? ते गुजरात्याचं पोरग आदत लावते की नाही म्हणे. आवाज तर तुली येते आणि त्याला येते. तुला तर फुकटच आवाज येते, तू कायले फोडत? आपण गरीब लोक आहो, कष्टानं जगणार. माई सांगे मले, अभे म्हणे आग लावणारात तो आलं नाव नाही आलं पाहिजे, आग विझवणारात नाव आलं पाहिजे. बाबा ते बा एक तारी वाजवणारे काय बाबाचं नाव? रामजी सरोदे, तोताराम बाबा. आजही त्याची आठवण आहे. ते एक ताऱ्यावर भजन म्हणायचे ना, आम्ही विठ्ठलाच्या एक तारी संगे एक रूप झालो. अरे आग विझवणारा मध्ये तुमचं नाव येऊ द्या माय मावल्यांनो. बायाच्याही पाया लागतो, कोणाच्या घरात भांडणं लावत नको जाऊ, पाय पडतो मी त्या. किती आग आला होता बो तुम्ही. तुझी सासूची बदमाश आहे, त्या राहिल्या
अहो दुसऱ्याच्या घरात आगा लावता लावता एक दिवस ते आग तुझ्या घराजवळ येईल ना. जुळवायची कोशिश कर ना. सासा सुनेची, ननद वहिनीची, तुकडा पाळायची गोट नका करू. ते पाय आम्ही एकत्रित आहो. हे आहे गोवारी समाज. कोणत्या कायच्यात येतात तुम्ही? SBC म्हणजे धनगर आदिवासी. SBC आणि धनगर कायच्यात हटकन NT मध्ये आणि आपण OBC. तुम्ही आम्ही त्यातलेच गजानवी. आम्ही भाऊ भाऊ आहो. सक्के भाऊ नाही काकू. याची माय अलग आहे, मा बाप अलग आहे. सक्के भाऊ काही एका मायचे लेकर राहतात का हो? चुलत भाऊ आहो पण एका जागी आहो. आम्ही पाचही अलग अलग आहो पण एका जागी आहो. आम्ही एकत्रित आहो. हरदेश मित. अरे तुमचं गाव जरी वसई, गोळेगाव, जळकी, हळदा, उडणगावचे लेक, गिरगाव तक, गिरगाव से लेकर बोदवड तक, बोदवड से लेकर तिवलदरी तक, तिवलदरी से लेकर सराटी तक मुझे प्यार. आणि त्या खंडाला भी आहे तुमच्या गावात. खंडाळ्यावाल्यापासून अंबई, पांढरी, हस्ती, सराटी. माझे जयस्वाल बाबा होते उंडणगावला. मी तुकोजी महाराजाची मूर्ती आणून दिली 500 किलोमीटर उंची उंडणगावला आणि त्याचे पैसे जयस्वाल बाबांना दिले होते. उंडणगावची काही मित्रमंडळी आली. धन्यवाद देतो. अरे प्रेम करा, एकत्रित राहा, मिळून मिसळून राहा. जे बाहेर गाऊन नवरा बायको आले आता ते कसे आले? दोघं पती पत्नी शिवनेऊन. असं तुमच्यात ज्यानं बाहेर गाऊन बायकोले कीर्तन ऐकायला आणलं त्यानं उभं राहा. एका जणांना एक जण. लय जण नका राहू, 2-4 जण लवकर राहा. हा. जो पहिले उभा राहील, आणि जो पहिले उभा राहीन त्याला महत्व. आणलं काय बायकोले कोण शेजारणीले आणलं सण त्यानं नको येऊ. अरे राह ना हो उभे. बरबाईला उभं कर बाई उभी. उभे राहा. बाहेर जे बाई बाहेर गाऊन नवऱ्यासोबत आली तिनं उभं राहा. लवकर राय ना. कशा भेकाळाव. कोण्या नवऱ्यानं आणलंच नाही का बायकोला? काय दलिंदर आभे तुम्ही. बाईले आणल्यानं काय रोग होते काय सांगा? असेल तर उभे राहा ना मग. राय ना मग उभी बाई. उभे राहा. राहिल्या त्या मग एवढा टाइम खाऊन खाता, एवढं वय झाल्यावर, या एवढं जुनं काम झाल्यावर एवढा भाव खाता तुम्ही. या मग. ये या. आई ये एक मिनिट. आता दुसरी उभी नको राहू. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. त्या मालकाले आवाज देणं काकू असा हात करणं या ना म्हणा. ते मालक नाही आले काय? मग ते ना आवाज दे. या तुम्ही मन तेरा नाम लिया तुझे याद किया. हे आज काय मस्त जोडी जमली. वा वा. तेरा नाम लिया वर या. कायच्यावर आणलं काकुले? कायच्यावर आणलं काकुले? कशानं आले? कीर्तन ऐकायला आणलं. काकूची इच्छा तुमची? कोणाची इच्छा होती जास्त? खरं सांग इमानदारीने माझ्या शपथ. आणि त्याची होती. काय ना आले पैदल. काय प्रेम आहे तुम्हाला. उदंड आयुष्य भेटो. नाहीतरी आम्ही फिरू फिरू थकलो. आता आमचंही आयुष्य भेटो बापा. अवघाची संसारचा करीनं आनंद आहे. थांबणं. साडी दे रे 9वारी देऊ दे ना. माई माय आहे. आपले बापले काही मायले काहीचे चेहरे सारखे दिसतात ते. वा वा. पाहून घे. आपण शाल त्याईले दिली तुमच्याच हातानं टाका. या काकाच्या हातात टाक. नाही तर गाडगीत नका बांधू साडीले.
नाही तर बहारो फूल वरसाओ मेरा महबूब आया. मस्त योग आला. लग्नानंतर हात चानच बसला. हार हार तेव्हा दे रे हार. ओम हा हू हा टाका टाका थांबो का टाकू दे बाई. ओम हा हू तू बुड्याच्या हातात दे ना. बसवा ना पक्का मौसमात. हे घ्या. टाळ्या मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा विद्याची गणना. धन्यवाद. कोण्या गावून आले. वावरात राहता. जंगल में मंगल. गावात राहत नाही तरी बुडीले जंगलातून घेऊन आली की हे क्या बोलती चलती क्या बैकू. बुडीले आणलं. वा बाबू याले म्हणते नवरा बायकोची जोडी. आणि आजकालच्या पोरी सोरी ज्या पोरी मायबापाच्या घरी पडेल असतील मी तुमच्या पाया लागतो. तू आजच नवऱ्याले माफी मागन फोन कर. हॅलो झोपले का. कदा झोपी तुम्ही. आज मी बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केली. मी दर्शन केलं. मला तुम्ही माफ करा. आणि उद्या मला नेण्याकरता वसईले या. अंबाई मार्गे येता की गोळेगाव मार्गे येता कोणीही मार्गे या पण या. मी उद्या येण्याला तयार आहो. चालली जाय बाई तू. किती दिवस मरतो तेव्हा मायबापाच्या घरात. बस झालं. नाही नवरा दारू घेत असेल तर जाऊ नको. सायाच्याले मार त्याले कुत्र्याले. त्याचा मार खाऊ नको. आणि जो दारू पित नसेल तुम्ही तिले माफ करा ना. थोड्याशा गोष्टीसाठी नवरा बायकोत वाद केला नको रे बापा. पाय ना केवढे म्हातारे आहेत बुडाबुडी मस्त आहेत. अवघाची संसार सुखात. अरे आज बुद्धाची मूर्ती स्थापना आहे. भावा भावाचं भांडण असेल तर एकत्रित या. एकामेकाले माफ करा. तबल्याचा आवाज वाढवा थोडा. आज लाऊडस्पीकर लय चांगला आहे. तुमचं नाव नाही कुठे. तुमचं नाव नाही कुठं. चिठ्ठीवर लिहून द्या. म्हणून भाऊ भाऊ नवरा बायको गावातले सर्व लोक ज्याचं पटत नसन. जसं गावात माळ्याचं हटकऱ्याची पटत नसल कोण्या माणसाचं. कोण्या बुद्धाचं कोळ्याची पटत नसल. कोळ्याचं तेल्याची आजपासून समोरच्या पार्टीले माफ करा. एकमेक जुळा. पाना चुलत भाऊ 52 वर्षापासून एका जागी आव ना. आणि मला आठवलं नाही की त्याला आठवते. आणि त्याले नाही आठवलं की मला आठवते. युती आहे ना. दोघं भाऊ एकत्रित आलो तर तिसरे गोवारी समाजाचे आले. चौथा अटकर धनगर आले. पाचवे सुनील भाऊ आले. मग आता मी जायच्या घरून आलो. हॉटेलवर गेलतो ना. सुनील भाऊ लांडगे कडून आलो. पालोद. त्यांचे चिरंजीव वारले म्हणून भेटीला गेलतो. ते मराठा मी चिरंजीव. मी शिंपी. मी कपडे शिवणार आहो. हे आमचे मुक्ताराम दादा. काय एवढी तळमळ आहे तुम्हाला. काय तळमळ आहे एवढी. तुम्ही माई बहिणी लहान लहान लेकरं घेऊन आल्या. ज्या बाईनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं तिनं उभं राहा. एका बाईनं लवकर. जिनं 2च पोरीवर ऑपरेशन केलं पोराची वाट नाही पाहिली तिनं उभं राहू. ज्यांना 2च मुले उभे राहा. 2च मुली आहेत. उभे राहा. तिसरं पोरग होई नाही देत. तिनंच उभं राहा. त्याला पोरीले हलकट समजता तुम्ही. मुलीले हलकट समजता. राह उभ्या नाहीत काय. 2 पोरीवाली एकही नाही. सर्व 5-5 7-7च पैदा करून टाकले. अहो राय ना उभी. असाल तो उभे राहा. माझ्या बहिणींनो तुम्हाला हिम्मत घ्यावं लागेल. आता आपण शिवाजी महाराजाच्या लेखी आहे तुम्ही.
तुम्ही सावित्रीबाईच्या पोरी आहे, तुम्ही जिजाबाईच्या लेखी आहे की माझी जाऊन त्या बाईनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं, तिनं उभं राहा काही नाही काय गद्दारो सिकंदर साउंड डेकोरेटर नुरानी चौक शिवना, क्या बात है, टाळ्या वाजवा. मुसलमानाचा साऊंड, बुद्धाचं कीर्तन ऐकून हिंदू राहिले. काय अक्कल मुसलमानाला, तुम्हाला डीजेवर नाचवते सिकंदर मंडप डेकोरेशन आणि आम्ही धूम नाचतो लुंगी डान 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 लुंगी डान. पैसे कोण कमवू सिकंदर भाऊ, दलिंदर कोण होऊन राहिला आपण. नाचा अबे पुस्तक वाचा, एखादं पुस्तक वाचा, नाचाई. पण मुसलमानाची माना लगन सही में दादा, तुम लोग बड़े होशियार है, किधर से भी जुगाड़ जमाते. और मेरे कितने प्रोग्राम निकाला तुमने करके, तो मैं बोलता तुमको, तुम मित्र है. मुसलमान हुआ तो क्या तुम्हारे आंग में क्या हरा कलर है क्या? तुम्हारे मुसलमान की कोई मेडिकल की दुकान अलग है क्या, हिंदू की अलग है क्या? तुमको जो बुखार को कैप्सूल चलती, तुम बुखार बोलते, आम्ही ताप म्हणतो. तुम्ही अम्मी म्हणता, आम्ही माय म्हणतो. फरक काय आहे? इंग्लिश वाले मम्मी म्हणते, आम्ही माय म्हणतो, तुम्ही अम्मी म्हणता. एकच आहे ना. नवासा म्हणजे नातू ना, तुम्ही नवासा म्हणता, आम्ही नातू म्हणतो. असं आहे. शेवटी तेरे नाम अनेक तू एक ही है. सब माँ के पेट से ही पैदा हुए ना, ऊपर से है क्या कोई? अरे फालतू आगा लगाते. इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है, या तो सिकंदर मजे में है. चढ़ता सूरज धीरे धीरे ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. राणाजी, ज्या बाईनं 2 मुलीवर ऑपरेशन केलं, मुलगा नाही मुली, फक्त सत्कार करायचा आहे तुमचा, म्हणून उभे राहा. तुमचा सत्कार करतो. ज्यांना 2च मुले उभे राहा. राणा काका उभे हो. कशा अरे हो? अरे माय मावल्यांनो, मुलीले कमी लेखू नका, हे मला सांगायचंय. ज्या पोरीले मुलगा न, ज्या बाईले, ज्या माणसाले मुलगा नसन, तिच्या सासूले सांगतो, हो बुड्डे, काय कोणासाठी आणलं काका? ओ सरद बुवा, कोणासाठी? पाहुणेसाठी आणलं. मग तिकडे गडबड नका उद्या, गुपचूप गुपचूप चाल द्या, गुपचूप गुपचूप गुपचूप. इकडे नका, इकडे कोणी चहा घेणार नाही. म्हणून बाबू, मुला मुलीमध्ये अंतर पाळू नका, त्यासाठी मला उभं करा. आता ज्या बापानं 2 पोरीवर ऑपरेशन केलं, त्यानं उभं राहा. हा, माणसापैकी उभे राहा. तुमचं 2 वर जमवलंच नाही काय बजेट? तुम्ही हा, 2 मुलीवर नाहीच आहे कोणी. एकही नाही. सर्व 4-4, 5-5 चॅनल वाले तर ते राहिले 2 पोरी. या ना. या, या, या. क्या बात है. लोकाईले मुलगाच पाहिजे भाऊ. जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे, रक्षाबंधना करता तुला बहीण पाहिजे. हो, लग्नाला उठायचं नाही, 2 तास. करता तुला बहीण पाहिजे. पाणी हळवा, पाणी फिरवा. पाहिजे जन्म देण्या. क्या बात. जय जिजाऊ, जय शिवराया, जय भीमराय. 2च पोरी. बायकोनं काही म्हटलं नाही, होऊ दे. कोण्या गावचे? औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. वा वा, अभिनंदन.
आणि भाऊचे चिरंजीव सरोदे भाऊचे चिरंजीव आहे. तब्येत मस्त आहे तुमची. त्याला माझ्या तब्येतकडे कधी लक्ष ठेवतात? पत्नी आल्या माझी तब्येत 32 इंच आहे, तुमची 56च्या पुढे गेली. मग अंगाले अंग लावा थोडं. माझी तब्येत बनायला पाहिजे ना. हा टाळ्या. वा सरोदे भाऊ, वा वा. पुस्तक देतो ना एक माझ्याकडून, गाडगे बाबाचं जीवनात वाचा. माझे 250 रुपयाचे 8 पुस्तक आहे, जरूर वाचा. या भीमाच्या लेकराईनं वाचलं म्हणून तर कोणीही गावात तुम्ही पहा, बामणानंतर शिक्षणात कोण आहे? भीमाचे लेकर आहे. आणि मंदातले आपण थँक्यू द्या. तुम्ही कोणत्या ड्युटीवर आहात? सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. मस्त जमवलं तुम्ही लोकांना. तुमचे बिल्डर, तुम्ही यायचे कर्मचारी म्हणून तर शाल घेऊन तुमच्या बायकोले साडी दे यायले. ते आली नाही का बाई आज? दे भाऊ. एक कर्मचारी माणसं आहेत, हे जरी बिल्डर आहेत पण 5-50 कर्मचारी यायले काम दिलं. सरोदे भावाच्या पुराणाबरोबर गरम काहीच नाही. काही केलं तरी म्हणते जाऊ दे, पण अरे राई नाही करत. नाही तर तब्येतनं असं केलं तरी माणूस धक्क धक्क करणे. पाहिलं बाबू, हे पेरलं सरोदे भावा तेच पैदा झालं. शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमन. धन्यवाद देतो रे. बरं, त्या सरोदे परिवाराचे बुद्धाचे लेकर आहेत, विचार किती चांगले आहेत. अरे बाप, असा विचार नाही ना. खून पी जाऊंगा. अबे खून काय पितो? कुत्र्याच्या मायचं दूध पिला. खून पी मत. खून पीने से खून गिरता. तेरे को खून देने का है तर रक्तदान करा. तुमच्या एका रक्ताच्या बॉटलनं एक जीव वाचते बाई. म्हणून ज्या बाईनं एक वेळा रक्तदान केलं त्या बाईनं उभं राहा. कधीतरी केलं असेल रक्तदान तो उभे राहा. केलं काय हो? उभे राह ना. राय. हा. वा वा वा. या या. एक बाई भेटली रक्तदान करणारी. या माय, मला अभिमान वाटते हो पोरी. तुम्ही महिलांनी रक्तदान केलं पाहिजे, पण अंगात रगत पाहिजे ना. पण नवरा ठेवतच नाही ना. धंदे करू करू तर बरबाद होऊन जात. एक बाई भेटली म्हणून माझ्या माय माऊल्यांनो, देव पूजेले जेवढं महत्व आहे, देवीच्या पूजेले महत्व आहे, तेवढं रक्तदानाला महत्व आहे. एका बॉटलनं एक जीव वाचते. रक्त भांडणं करून नालेत गेल्यापेक्षा नळेमध्ये जाऊ द्या, एक जीव वाचन. देवावर अभिषेक दुधाचा करताना हा रक्ताचा अभिषेक केला. कोणाला दिलं माबाई रक्तदान? तो माहिती. कोणाला दिलं तुम्ही? हा हा बोला. शिल्लोळला. कोण्या सासऱ्याले नवऱ्याले कोणाला दिलं काय? मग कोणाला दिलं? बोला बोला. म्हणजे रक्तदान कॅम्प मध्ये केलं का? म्हणजे कोणालाही द्या. वा वा, तू तर देवी माता आहेत बापा. रक्तदान करून कोणालाही रक्तदान करा, म्हणून देवाची पूजा आहे. धन्यवाद. आई विन माया म्हणून रक्तदान करा. नारळ फोडल्यानं फरक नाही पडत पाया. 100 नारळ फोड काय धावतील सगळे सुखा धावतील सगळे दुःखाला आई आई विन माया. म्हणून लग्नामध्ये तांदूळ फेकू नका. नवरदेव नवरीच्या अंगावर ज्वारी फेकू नका. 50 रुपये किलो ज्वारी आहे. एक दाना जमा करावं लागते. लग्नामध्ये फटाके फोडू नका. पहिलं बायकोचं बाळणपण तुमच्या घरी करा, तिच्या माईच्या घरी नाही. आयत्या पिळाचे नागोबा लाज वाटायला पाहिजे ना. तिच्या पोटामध्ये लेकरू कोणाचं आहे? लग्न झाल्या तुमच्या पोराचं.
आणि बाळणपण कुठं हो काकू? कुठं पाहिजे? तुमच्या नवऱ्याच्या घरी की तुझ्या मायच्या घरी? नवऱ्याच्या घरी पाहिजे. पण तुझी सासू काय म्हणते? पहिलं बाळणपण तिच्या मायच्याच घरी राहते. काऊन राहते? 50,000चा फटका बसत. मी नाही केलं. मला 4 सोना आहे. चुलत भाऊ म्हणजे भावाची चुलत भावाच्या अवघे आम्ही एका घरात आहोत. एकत्रित कुटुंब आहे आम्ही. असे नवरा बायको हम तुम एक कमरे में बंद हो, रात को डाका पड़ जाए मराले गो कुत्र्याचा. अबे नवरा बायको काय राहता? आजोबा आजी भाऊ तेर जे अवघे घेऊन राहा. अरे केळाच्या घरासारखे राहा, अंगुरासारखे चिटकेल राहा, कुत्र्या मांजऱ्यासारखे. बस आजकालच्या पोरीन पोराईला फक्त नवरा बायको आम्ही ठेवतो. आणि अटॅक झाला की मर कुत्र्याची मऊ. मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना, मैं तेरी तू मेरा, मैं तेरी तू मेरा. चोर बसले तर दोघांच्या उरावर मग तो मुझे नहीं मुझे, अरे तो कलेना, मला तो तुझ्या भावाले नाही भाऊ नाही तो भाऊ. डोक्यातून काळा मिळून राहते बा तबला पेटी तार रेकॉर्डिंग लाउडस्पीकर सिकंदर भाई. लेकिन दोनों हाथ खाली न्यू गया सिकंदर. आणि हे मरमर करते. हे माझं ते माझं लहान भावाच्या घरातल्या वाट्या दाबून आणि ते चोरून वाट्या डब्बे ठेव आणि अटॅक झाला की नेजू. काही नाही जात. काय नेलं पाहिलं ना? तो तर आमची ठरवले हातात विना एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात अरे अजरामर झाले शिवाजी राजे. अजरामर झाले ना राजे. धन्य ते राजे. राजा कसा असावा? राजे तर आजची यात कोंबडी खाऊची आवल्यात. 5 वर्षाच्या अगोदर 10 कोटीची इस्टेट वाढली. थांबे ए पोरा चप. 3-4 बहिणीवर झाला का तू? अधिक महिना होता का तुझ्या टाइमले? लेकर मस्त भेटले. ये बा तुले हे पोरग मस्त गोळ आहे. ये रे ये रे ये इकडे. हे 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 समोरचा. अय हे ना रे हे समोरच. घे रे बेटा. ये रे ये रे. अय ते ढेल दिसून राहिले का रे? ये रे ये ना लेटर अभि रजिस्टर ने ना पांचट्या काय करताय? अवल्यात पैदा करू का पोरी पुरल्या. ये वो बाई तू ये बोल. ये तू मंगा आलती काय? नाही. हा घे हे रजिस्टर घे. लिहितो कोरा आहे. त्या जिंदगीले मोठं करणं त्या हातात आहे. काय रे तिला बोलावलं तर आली. तुझी माय म्हणते की नाही पोरगोत पाहिजे 7-12 पाहिजे. काय साठी? हे घे. धन्यवाद. हे गाणं कोणतं आहे सांग बरं? हा हे गाणं कोणतं आहे? हा उभा राहिला. ये मा ये लवकर. ये मा ये ना ये. हा अबे तुला मालूम आहे ना? ये ना तुझ्या चेहऱ्यावर आपल्या पार्टीचा दिसून राहिला. अरे झुमक्यावाली आमचे शिवाजी पैदा होते. हा म्हणणं अरे नदी. तो आता ट्रेनिंग चालू आहे ना. अजून मोसम वर यायला टाइम आहे ना. गजानन आबा शिकवते तुले.
कोणतंही येते का जनाबाला? आता म्हण दुसरं. झलक दिखला जा. बरं, जाऊ दे. याले 100 दे बर. तुया ते हुक काऊन लावले? हे रुतीन ना. आणि लहान लेकराले मायनं चायना फायना नका लावत जो. पॅनले फटकलं भाऊ. ए भाऊ, हे बक्षीस दे ना. हे तुम्हाला लेकराईले तर द्यावं लागतात. मोठ्या माणसाच्या पोराईले तर कोणी देते बे खाऊ. गरीबाच्या लेकराले कोण देते भाऊ? मला दुःख आहे त्याच. मी लहानपणी शाळेत गाणे म्हणून मला 1 रुपये नव्हते देत. सरपंचाचं पोरग नव्हतो ना, पोलीस पाटलाचं बियाणं नव्हतो ना, मुख्याध्यापकाची अवल्याद नव्हतो ना. आता 1-1 लाखाचे पुरस्कार भेटून राहिले मध्ये. मी किती वाटले तरी व्याजच वाटतो. मी सांगितलं ना मुक्ताराम भाऊन, वडील त्याचे मरण पावले, मग आश्रमात 5,000 पाठवतो म्हणे महाराज. हे माझ्या आश्रमात संस्कार वर्ग चालते. या पोराईले पाठवणार 15 दिवस येणार आबाजो. तुम्हाला कशाची दोन्ही नाही पडू देत. दवाखाना, जेवण, खावण, फराळ. 21 मे ते 4 जून पुढच्या महिन्यात माझ्या बायकोची पुण्यतिथी मी अशीच साजरी करतो. 15 दिवस पोराईले वागवतो. आणि त्याच्यातून संदीप पाल, रामपाल, पंकजपाल, उदयपाल, बंजाऱ्याचा पंकजपाल, बुद्धाचे 2 पाल आहेत. सरोदेव साहेब 2 कीर्तनकार आहेत. बुद्धामध्ये कीर्तनकार नाव ऐकलं नसेन ऐकलं. PhD झालेला आहे. भीमाचं पोरग डॉक्टर पवन दवंडे. आणि त्याचं इंटरकास्ट मॅरेज केलं. इकडे ओबीची तिकडे एकची. आणि लग्न राहिले मी भडजी म्हणतात. हो आपण सर्व धर्मावर प्रेम करणारे आहोत. म्हणून बाबू 2 बुद्धाचे पोरं कीर्तनकार आहेत. मराठ्याचा रामपाल आहे, कुंड्याचा संदीप पाल आहे. सोनाराचा 2 पोरी कीर्तनकार आहेत. सुंदर पण ते कीर्तन नाही पाया लागा महाराजाच्या. सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. बायका महाराज लोकांचं पाया धुतात, इकून तीर्थ पितात. मी पाया लागू देत नाही, तीर्थ पिऊ देत नाही. काही बाया तर महाराज लोकांचा अंग धुतात, मग त्याचं तीर्थ पितात. मग समजा तो महाराज अंग धुता धुता मुतला, मग त्याचं मुतही तीर्थ प्या. साधू काही हॉटेलचा चहा पाणी, साधू कसा खावा. गाडगे बाबा काल मुंबईत गाडगे बाबाचे कीर्तन होत. माझ्याकडे काही फोटो आहेत, लागले तर घेऊन जाता. साधू कोणाला म्हणावं? भगवान बुद्ध साधू साधू साधू. प्राणी मात्रावर प्रेम करा. आणि तुम्ही 900 लेकराचे जावळे खाळ्याले बकरे कापते. अरे अरे तू तुमची जिंदगी, तुमच्या पोराचं आयुष्य वाढवायले बकऱ्याले कापता, कोंबड्याले कापता, तुमच्या लेकराले काऊन ना कापत? हे गाडगे बाबा म्हणत तुमच्या लेकराले काऊन ना कापत? ते आपलं पोरग आहे. मग तुम्ही सांगा काकू, ते जर पोरग आहे तर बकरा तरी कोणाचं पोरग आहे की? मग काही शायने लोक म्हणतात बकऱ्याले जर आपण कापलं नाही तर बकरे काय करतील? तू कायले एवढा लोड घेत? खळकाच्या खाली बेंडूक राहते, त्याची जेवायची सोय कोण करते? कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, पोषितो जगाची. म्हणून पानाची पाहता वेर म्हणी, शिक्का पदन. प्राणी मात्रावर प्रेम करा. एकनाथानं गाढवावर प्रेम केलं, संत नामदेवानं कुत्र्यावर प्रेम केलं, दादा कोलिकेनं पळवा पळवी मध्ये हल्यावर प्रेम केलं.
भाग्यश्रीनं मैंने प्यार किया मध्ये कोण्या पक्षावर प्रेम केलं हे पोरग असं काऊन करते? पायाकडून झालं काय हे? काय तर बेअक्कल दिसते मला ते. ओ पायाकडून झाला का तुझ्या मायले? सरळ बस ना तू. होताना त्रास दिला मायले ना, आता मले तर वापस दे 100 वापस आण. तुले काय मालूम आहे? पुन्हा गडबड करशील काय? पुन्हा गडबड करशील? पुन्हा टोंग्यावर जाशील का तिकडे? अरे बोल ना. हो किंवा नाही बस. त्याचे आटे खराब आहे. म्हणून मायनं लेकरायचा अभ्यास घेत जा. हे जर बैल राहिले तर उद्या तुमचं मरण होईल. ते पाय तुमच्या गावातले मिलिटरी मॅन एखाद्या कोळ्याच्या बाईनं उभं राहा बरं, जिचा पोरगा सैन्यामध्ये आहे. हा राहू बे. कोळ्याची म्हण की माळ्याची म्हण मराठ्याची म्हण राय बरं, एखादी बाई उभी जिचा मुलगा सैन्यामध्ये आहे. हा. या आई या येऊ द्या. वंदे मातरम. त्या बाईने ऐकू आलं काय पाहिजे? या आई वंदे मातरम. अभिमान आहे वसईचा. टाळ्या वाजवा. 10-15 जण सैन्यामध्ये. बोलो भारत माता की. आज बाबू कमीत कमी 15-20 गावची मंडळी आलेली आहे. शिवना येथील उपसरपंच गणेश दादा सपकाळ, आदरणीय दत्ताभाऊ काळे सुद्धा आलेले आहे. ज्यांना ज्यांना या विचाराची आवडी आहे. आई वा, तुमचं काय आडनाव आहे? तो माईक घ्या. माईकच्या जवळ माईक मध्ये बोला. नाव नाव. अहो आई बोला. मिलिटरी मध्ये ज्याच्या घरातले संतान आहे ते माय भारत किती आहेत? तुमचं आडनाव काय? सोनोनी. सोनूने. आणि तुमचा मुलगा सैन्यामध्ये आहे का? एक की दोन? एकच आहे. या गावात 2-2 आहेत. ते 2 कोणाचे? 3 आहे. एकाचे 3 आहे आणि एकाचे 2 आहे. एकाच घरातले? अरे बापरे. शिंदे परिवार म्हणले 3 आहे. शिंदेचे 3? क्या बात. सपकाळ म्हणले 2 आहे. धन्यवाद पिता तया. धन्य माय बाप. आई तुम्ही खरंच तुम्ही कोक धन्य झाली. माय अभिमान आहे तुले की मी त्या देशासाठी असणाऱ्या लेकराची माय. नाही तर काही काही पोट्टे एखाद्या पोट्टीला घेऊन जाते ना अंजीव देते. एखादं पोट्ट दारूतच कुत्र्याची मौत मरते. अरे दारू इतके पिऊन राहिले जवान पोट्टे की इकून चालला मोटरसायकल ना आई. इकून मोटरसायकल ना तिकून ट्रक येऊन राहिलता. ते बेवलं म्हणे आम्ही ते दोघं जण चालले दारू पिऊन. त्या ट्रकले म्हणे आम्ही दोन्ही लाईटच्या मधातून जातो म्हणे. आता ट्रकले 2 लाईट असतात हे म्हणे दोन्ही मधातून तसेच मेले कुत्र्याची मग. तुम्ही भाग्यवान माया. साडी दरे 9 वारी. तुम्हाला जरी गरज नाही पण आपण पाहू ना समोरची एखादी गरीब बाई ज्याला गरज आहे ते तुमच्या हाताने गेली पाहिजे ना साडी. तुम्हाला तर गरजच नाही पण जे बाई आता चेहरे ओळखूच येते ना. कोरडवाहू इरिकेशन चांदीच्या पाटल्या असल्या की समजून घ्या खाऊन पिऊन ओके पोझिशन आहे. आणि साधारण कंडिशन दिसते तुमच्याच हाताने देऊन टाक द्या आई. तसं तुम्हाला काही गरजच नाही ना पण तुम्ही दुसऱ्याला देऊन टाकता. मी जाणून गुजरात वरून साड्या बोलावल्या. हा टाळ्या. धन्यवाद आई. काही काही बाया म्हणतील पायव त्याच्यासाठी लेकरू खरंच पैदा झालं पाहिजे. माईची बापाची की इज्जत होते ना. कुडी कन्या पुत्र असावे दे सात्विक तयाचा हरिक. गावात मायबापांना धन्यवाद देतो. तयाचा हरिक.
परत धन्यवाद देतो. मला एवढा आनंद झाला. भीमाच्या लेकराचे मूर्ती दिली. सप्रेम भेट मूर्ती ज्यांनी दिली ते आमचे आदरणीय आयुष्यमान कृष्णाजी राघोजी साळवे, लक्ष्मीबाई कृष्णाजी साळवे आणि आजोबा ज्यांनी उत्तमरावजी सरोदे बाबा, दरवर्षी अन्नदानाचा भास्कर सरोदे, संतोष दादा सरोदे, धम्मपाल दादा सरोदे, हे सर्वांची मदत या कार्यक्रमाला आहे. भाऊ सरोदे परिवाराची जास्त आहे, परंतु सर्व गावाची मदत या कीर्तनाला आहे. या वसई नगरीमध्ये सर्व प्रकारच्या हटकर, माळी, मराठा, बौद्ध, कोळी, तेली, मुस्लिम मिळून मिसळून राहतात. असे गावं भेटत नाहीत. गावागावात आगा, त्याच्यात इलेक्शनच्यानं सत्यानाश. पण तुम्ही तुमचं वसई गाव चांगलं बनवलं. आणि आज मी तुम्हाला मागील भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना झाली. आज कोणी ना कोणी तरी दारू द्या, बिडी द्या, तंबाखू द्या, खर्रा द्या, किंवा एखाद्यानं तरी सांगा मी देहदान कर. जसे शिवण्याचे पती पत्नी त्यानं संकल्प केला देहदानाचा. मेल्यानंतर काळे साहेब आहेत आमचे, दोघही पती पत्नीनं संकल्प केला मेल्यानंतर मशानात नेऊ नका. काय मशानात नेतात, तुपाचे डब्बे बोलावतात, जिथे पण तेल देत नाही मायबापाले, आणि मेल्यावर तूप. मी म्हणतो वंगण टाकलं तर काय फरक पडी. पावसाळ्याच्या दिवसात घातलेटी टाका लागते, डिझेलही टाका लागते, भेटतच नाही. अरे या भ्रामक कल्पना डोक्यातून काढा. मा बाप मेला ना, माय वडील मरण पावले तर मी तेरवी केली नाही, एक केसही नाही दिलं. नाही तर आपले लोक काय देते, का रे बापाला काय दिलं, केस. काय दिलं, केस. केस काढून देतात काकू मालूम आहे. केस 15 दिवसात येतात ना, बारके बारके. आणि तुम्ही बायाही नाटक करता. तुम्ही देताना काय देता मालूम आहे, बांगड्या काचाच्या. तू चांदीच्या पाटल्या काऊन नाही देत व तुझ्या सासऱ्याने. सर्व नाटक करता. बर सासूच्या साड्या जाळता, कपडे जाळता. सासूच्या नोटा कोण्या सुनीनं जाळल्या उभी रायवर. नोटा नाही चाल तुले, नोटा कशा चालतात बुटून बुटून. सासऱ्याचे कपडे जाळता, बापाचे कपडे जाळता, बापाचे सर्व जाळता. म्या नाही जाळलं, मा बाबाचे बन्यान तेही ठेवले. म्या 4-5 बन्यान होते, बस गजाननी घालते, मी घालतो. काय करावं लागते, गरिबीमध्ये दुसऱ्याचे कपडे घातले बापाचे घातले तर काय वाईट आहे. ज्या बापानं देवासारखा आपल्याला कळेवर घेते गणपती दाखवते. मातीचा गणपती आपला बाप आपल्याला दाखवते रे कडेवर, या खांद्यावर घेते. पाय बाबू गणपती. पण पोराले अक्कल नाही, ज्याच्या खांद्यावर आहे तो आहे रे तुझा देव. तो खरा देव आहे, तो तर मातीचा दगडाचा देव आहे. देव बाजारचा भाजीपाला. आपली माय आपली देवी आहे, आपला बाप आपला देव आहे, आपले लेकर आपले पुजारी आहे. आता स्वतःची अक्कल वापरणं चालू करा. आपण एवढे बेअक्कल सारखे वागून राहिलो बाबू. अरे आपलं लग्न करायचं असलं, तुम्हीच सांगा एखाद्यानं उभं राहा. बाबा तुम्ही उभे राहा बरं. हे दुपट्यावाले टोपीवाले बाबा, हा तुम्ही उभे राहा. मस्त जीवन आहे तुमचं, निर्व्यसनी. या अत्यंत गरिबीतून पुढे आलेलं घर तुमचं, बँक बॅलन्स भरपूर, एकदम ओके कंडिशन आहे तुमची. पण अत्यंत दारिद्र्यातलं, संकटातलं, अडचणीतलं घर तुमचं. पण आता मात्र खाऊन पिऊन सर्व मस्त आहे. वावर, घर, दार बांधणं बुणणं अवघं झालं. पोरापुरीचे लग्न हे ते, जावई चांगले भेटले, सोना चांगल्या भेटल्या. एक संकट येऊन गेलो मधात,
त्या दुःखात होते तुम्ही, पण तेही आता पार या ना जवळ. मी बोलून राहिलो हे माईक दे रे, मी बोलून राहिलो हे बरोबर आहे की चुकीचा बळबळ करून राहिलो? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. बँकेत किंवा पोस्टात पैसेही आहेत जमा तुमचे? बरोबर आहे. बँकेत आहेत की पोस्टात आहेत? बँकेत. आपण खोटं नाही बोलत, सत्य पाहावं ना. 1 मिनिट माईक तोंडावर. आपल्या लोकांचं लग्न करताना कोणाला विचारतो आपण? लग्नाची तारीख काढायची असे. लग्नाची तारीख काढायची आहे, कोणाला विचारतो? बामणाला. बाबनाला. हा. बायको कोणाची राहते? गाववाल्याची. हा. आपली. हा. आणि तारीख कोणाला विचारतो? बामणाला. एवढे बेअक्कल लोक झालो. म्हणजे डोकं आपलं आहे पण अक्कल दुसऱ्याची आहे. पुढे मग लेकरू झालं नाही, बायको घरी आली, तुमची गोट नाही गावातली, आपण दोघंही सारख्या, तुम्ही मापेक्षा मोठ्या, 4-5 वर्षांनी मोठ्या. मला 68 वय आहे, तुमचं किती आहे? 72. म्हणजे 68 आणि 5 73 72 म्हणजे जेमतेम 5 वर्षानं वडील भाऊ आहे तुम्ही. 7-12 मानावर कर्जा. मग तर असं आहे ते. लग्न झालं मग नवरा बायको येतात घरी, सत्यनारायण होते. कोणाच्या हातानं पूजा करतो आपण? बामणाच्या. म्हणजे पहिले आपल्या बाईचा हात कोण धरते, आपण की महाराज? महाराज. म्हणजे पहिले हात सफा कोण करते? महाराज. मग लेकरू होते 1 वर्षानं. माझ्या पप्पानं गणपती आणलं होते. मग लेकराचं नाव ठेवायला कोणाजवळ जातो आपण? कोण्या राशीवर? बामणाकडे. लेकरू पैदा कोण केलं? आपण. मायबापानं. आपणच ब्रह्म विष्णू माहिती ना. मायबापानं पैदा केलं, पण नाव कोण ठेव? कोणाला विचारतो आपण? बामणाला. बामणाले. म्हणजे तो होता काय 2-3 दिवस? अरे गुलामीत जगणाऱ्या गुलामाले गुलामीची जाणीव करून द्या. पुढे मग घर मानलं. वास्तू शांतीला कोणाला बोलवत? बामणाला. वास्तू शांतीला महाराजले बोलावतो. म्हणजे वास्तू शांती करायला महाराजले बोलावतो. आणि रेती कोण गायते? आपली बुडी, आपलं पोरग. पाणी कोण देते? आजी. मग पूजा कोणाच्या हातानं करायला पाहिजे? मायबापाच्या, सासू सासऱ्याच्या. पण आपण कोणाला बोलावतो? बामणाला. म्हणजे डोकं कोणाचं वापरतो? असे बिन डोक्याचे लोक आपण झालो. म्हणून ते डोकं जाग्यावर आणण्यासाठी हा कार्यक्रम आहे. बाबा वंदन करतो, धन्यवाद. सर्वोदय परिवाराकडून. कोण्या गावचे? उंडणगाव. उडणगाव. लालाजी गेले. उंडणगाव. जयस्वाल लाला गेली, मूर्ती बसवली. मी आलतो ना त्या टाइम. ऐकलंच कीर्तन तुमचं. वा वा. आजचं माझं कीर्तन कोणतं ऐकलं तुम्ही? किती ऐकले याच्या अगोदर? कोणता? पहिलं, दुसरं, तिसरं? दुसरं. किती वय आहे? 72-73. पण अजूनही चेहरा पाकचा चमक आहे. अरे तरुण पोट्टे हो, तुम्ही दारूच्या पायी खराब झाले, तुमचे चेहरे मुरदाळ झाले. दिवसभर पोट्टीचे चेहरे मोबाईलवर पाहत राहते. कुठं आहे? काय करत? त्याशिवाय गमत नाही. पाय म्हातारे माणसं आहे पण अजूनही ओके आहे. काहून? तर दारू नाही, बिडी नाही, स्वप्न नाही, फोटो नाही, काही नाही. लायना मोबाईल आहे तुमच्या जो. धन्यवाद बाबा. टाळ्या. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. बाबा पाय नका लागू. असे निर्गत तुमच्यामध्ये कोणी पीत असेल तर मला दारू द्या, बिडी द्या, तंबाखू द्या, खर्रा द्या. एखाद्यानं उभं राहा की बुद्धाच्या मूर्ती निमित्त मी आजपासून वाईट व्यसन करणार नाही. एखाद्यानं तरी राहा. एखाद्या बाईनं उभं राहा, मी देवी अंगात आणणार नाही. त्याला बायकाच्या अंगात देव्याच येते. अशी कशी देवी येते व तुझ्या अंगात? खबरदार नाटक करशील तर. सावित्रीबाई फुले आणणं ते नाही येत. भीमाबाई आण. एखादा बाबासाहेब आंबेडकर पैदा करून दाखवणं. एखादी जिजाबाई आण. शिवराया जन्माचा ते नाही येत. फक्त केस मोकळं सोडलं. घुमते पडून उतानी धरलंय कोणत्या भूतानी. घुमते पडून उतानी धरलंय कोणत्या भूतानी.
असा कसा देव येते ते त्या अंगात बाबासाहेब आंबेडकरांना. नाही तर या गावच्या बाया ग्रामपंचायत मध्ये बसल्या असत्या का हो तुम्ही? त्या नवऱ्यानं ग्रामपंचायत मध्ये मेंबर केलं असतं का तुले? सरपंच बाई झाली असती का? जर ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आले नसते तर तुमची आदिवासीची पोरगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाली नसती. किती नारळ फोडले असते तरी. पण माझा भीमराव बाबा पैदा झाला आणि बाया ग्रामपंचायत मध्ये बसल्या. बायको सरपंच, नवरा खुर्चीच्या खाली. बायको सभापती, नवरा उचापती. कोण अधिकार दिला व काकू? मॅडम तुम्हाला एवढी मोठी इज्जत दिली सावित्रीबाई फुले, ज्योतिबा, अहिल्याबाई होळकर, शिवाजीराजे आणि माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. कोण्या पोरीच्या अंगाले तर हात लावतोय मायनं दूध पाजलं संत. 9 महिने बाहेर निघत नाही. तुझ्या मायच्या पोटातून 9 महिने 9 दिवसांना आला. तू जर कोण्या बाईले छळला ना तर बाबासाहेब आंबेडकरांनं संविधानामध्ये एवढी कलम टाकली की 9 महिने 9 दिवसातून पोट मायच्या पोटातून बाहेर येईल. पण बाबासाहेबाच्या संविधानानं बाईले छळल्यानंतर 9 महिने तर सोडच, बाहेरच येत नाही. ते पाहिजे महाराज लोक जेलमध्ये आहेत बायाच्याच प्रकरणात. म्हणून नागचे नागिन बुद्धी. म्हणून कोणीही पोरीबाईच्या नांदी, कोणीही तरुणानं या प्रेम प्रकरणात पडू नका. आजकाल जवान पोट्टे मग आत्महत्या करून मरून राहिल्या पोरी मरतात. मैंने प्यार किया. अहो कोणाची चादळल्याची प्रेम करतो तू? तुले प्रेमच करायचं आहे. तुम्ही पहा काही काही जातीच्या पोरी आहेत कोणावर प्रेम करते. त्याची पोरगी तहसीलदारावर प्रेम करते, त्याची पोरगी कलेक्टरवर प्रेम करते, त्याची पोरगी SP वर प्रेम करते, त्याची पोरगी LDO वर प्रेम करते. आणि आपली पोरगी तू मेरी जान है, त्याची खायची सोय नाही. तू मेरी जान है 10 रुपयाचे भजे घेते, एक तिच्या तोंडात टाकते, एक मा तोंडात टाकते. 10 रुपयाचा 5 रुपयाचा चहा, 10 रुपयाचा रसाचा ग्लास, अर्धा तू पे, अर्धा उष्टा मी पेतो. झालं प्रेम. गेले पळून, पैसे सरले, आले गावात. एका पोरीनं आत्महत्या केली 1 लेकरू झाल्यावर. म्हणून तरुणांना सांगतो पहिले खाया प्यायचं पैसे जमवा, घरदार शिक्षण करा, मग तुले पाहिजे ते करणं दे. तू नोकरीवर लागला की त्या मागच येते मै के चली. असं करा. तुम्ही कामना धाम मोटरसायकल फायनान्सची घेता, कॉलेज सुटलं की बाज पायात बसता तिची. तुझ्या बर्थडेवर गाडी घेतली, 4थ्या महिन्यात तुझ्या बापाची गाडी ओढून नेली, हप्ते भरले नाही. म्हणून वागण्यात बदल पाळा. सिकंदर भाऊन पाहणं कसं बजेट बसवलं, 5-10 लोकांना कामही दिलं. हिंदू की शादी रही तो भी मुसलमान का मंडप है. सिर्फ गाना बदला न पड़ता. श्री राम गाने की रामनवमी को लाउड स्पीकर तुम्हारा, हनुमान जयंती को तुम्हारा. गाने की म्हणून माझ्या भावांनो उद्योगी बना. हे मुलीले सांगतो, माझ्या बहिणीले, तुम्ही सावित्रीच्या लेकिया, तुम्ही भीमाईच्या अहिल्याबाई होळकराच्या लेकिया. पाहिलं ना, अहिल्याबाईनं हातात तलवार घेतली. आता तलवारचा काळ नाही बाळा,
आता पेनाचा काळ आहे, हातात पेन घे, ही शाळा तुझ्या झोपेन. आई माझ्या भीमाची दे ही शाळा तुझ्या झोपेन. आई माझ्या भीमाची दे ही शाळा तुझ्या झोपेन. आई माझ्या भीमाची दे ही शाळा तुझ्या झोपेन. म्हणून बदल पाहिला. भीमाची दे डोक्यावर पाठी तुझ्या सेनाची अरे मागा महाराज सांभाळ आले, तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवले. तुकारामाले काय त्रास दिला नाही का या जातीयवादीनं? किती त्रास दिला, अभंग पाण्यात बुडवले मंबाजीनं, पण कुंड्याले तेल्यानं वाचवलं. तेली प्लस कुंभी इक्वल टू ओबीसी. संत जगनाळे बाबानं पुन्हा अभंग लिहिले. एवढा मोठा त्रास दिला. म्हणून माझ्या मायबापो, माझी तुम्हाला प्रार्थना आहे, आम्हाला तुकोबाचे अभंगाचं पुस्तक आहे माझ्याजवळ. 250 रुपयाचे 8 पुस्तकं आहेत. पुस्तकं बुद्धाईनं वाचले जास्त. बुद्ध कोणाले बुद्धाईला ऐकू नका जाऊ, हे म्हणतील आपली कला शिकले. हे सर्व ते पाहिलं ना, बँकेचे जनरल मॅनेजर आहे, केवढं मोठं पद आहे ते. रिझर्व्ह बँकेचे जनरल मॅनेजर रिटायर्ड झाले. म्हणूनच ते एवढी भगवान बुद्धाची मूर्ती देऊ शकले, नाही तर एकरी 2 क्विंटलात देऊ शकते का मूर्ती मानू? मागच्या वर्षी कापसाले 13,000, या वर्षी काय भाव? 6,500. कुकून खाओ, पोरीचं लग्न कसं करावं? मालाले भाव भेटलाच पाहिजे. कायचा भेटला पाहिजे? बोंबलत मर, जास्त झालं तर गळ फास घे. कुर्बानी कुर्बानी ऐसा है सिकंदर भाई, तुम्हारे पैसे तुम बोलते, गिराइक नहीं बोलता. मैं इतने दूंगा, वैसा नहीं तुम निकालते. ये पट्टिया कितने हैं, ये लाइट कितने हैं, वो माइक कितने हैं, फिर हिसाब लगाते. हम शेतकऱ्याचा हिसाब लागते का? सोयाबीन 4.5. जय जवान जय किसान. आणि काय काय पिकअप घेईन शेतकरी? कौलं नाही बदलत, दाळ्या नाही करत. काही काही शेतकरी 1 महिन्यापासून बिना दाढीचे आहेत. आणि एक वेळा ब्लेड लागलं तर त्याला बेदम करते. त्या ब्लेडले इकून मार, बाळापूरले घाल, नखेगावले घाल, उरलं नखेगाव मारून टाकते, बगलपूरले मारते. एवढा वनवास आहे रे बाबा. त्या चष्म्यावाले पोराला पाठवा बरं, त्याला रजिस्टर देतो एक दे रे. हो ही बेटा किती लहान लेकरू, मस्त गोड दिसून राहिला, ड्रेस वगैरे तर मस्त घेतला त्या.